हॅलो फ्रेंड्स, मी निघाली आहे माझ्या पहिल्या ब्लॉग करायला आणि आम्ही चाललो आहे नागपूरहून वर्धेला. आणि ॲक्च्युली खूपच अनप्लॅन ट्रिप आहे आमच्या लोकांची, पण ठीक आहे, आता कधी ना कधी ते सुरुवात करायचीच असते. सो वी हॅव स्टार्टेड अवर जर्नी नाव आणि आम्ही आहो नागपूर वर्धा समृद्धी महामार्गावर. आणि ॲज मेनी पीपल नो की खूप सुंदर आहे हा महामार्ग. इट्स व्हेरी ब्युटिफुल. आणि आता हळूहळू डेव्हलप झालेला आहे. पहिले बराच ओसाड होता तो, आता जरा सगळीकडे फ्लॉवर्स लावलेले आहेत, ग्रीनरी दिसते आहे सगळीकडे. सो देर इज हा पहिला टोल आलेला आहे. हां, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग एंट्री टोल लागलेला आहे. आणि खूप सारे टोल आहेत इथे, खूप जास्ती टोल आहेत. आणि इट्स रिअली व्हेरी ह्यूज, व्हेरी ग्रँड. खूप छान वाटतं आहे सगळं बघून. बघता इकडे खूप सारे मोठे मोठे दगडांचे डोंगर आहेत जे फोडून मे बी हा रस्ता बनवला गेलेला आहे. खूप छान वाटतं आहे. तुम्हाला मला माहिती नाही व्हिडिओत किती दिसतं आहे, पण खरंच खूप छान दृश्य आहे ते. खूप सुंदर दिसतं आहे. आणि ॲक्च्युली वर्धेला मी एका छोट्याशा कामासाठी पण एकदम अचानक आलं तर निघालो. आणि वर्धेला जाऊन माझी फेवरेट शॉपिंग मी करणार आहे, ती म्हणजे तिथला गोरसबाग. वर्धेचा गोरसबाग अतिशय प्रसिद्ध आहे, खूप सुंदर लागतो. बऱ्याच लोकांना माहिती पण असेल. आणि इट इज वन ऑफ माय फेवरेट कुकी म्हणू शकतो आपण. सो तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला ते दुकान पण दाखवीन की ते कसं असतं. आणि रिअली टेस्ट आहे. मी कधी गेला वर्धेला जायची वेळ आली तर नक्की खरेदी करा, तुम्हालाही लोकांना खूप आवडेल. अतिशय सुंदर दृश्य दिसतंय, खूप छान वाटतंय. आणि बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. पहिले एवढा ट्रॅफिक नाही राहायचा, पण आजकाल बराच ट्रॅफिक राहायला लागलेला आहे. त्यामुळे जरा माणूस इकडे तिकडे थोडासा डिस्ट्रॅक्ट होतो. नाही तर पहिले माणसाला डिस्ट्रॅक्ट व्हायला काही नव्हतं या महामार्गावर, पण आता बऱ्यापैकी चहलपहल वाढलेली आहे आणि बरंच डेव्हलपमेंट सुरू आहे. त्यामुळे जरा जर्नी छान वाटतो आता, एकदम मोनोटोनस नाही वाटत. आम्ही वर्धेत आलो आहे आणि मी जसं तुम्हाला म्हटलं, आम्ही इथे गोरसबाग घ्यायला आलो आहे. गोसंवर्धन गोरस भंडार वर्धा. इथे एक वन ऑफ द आउटलेट आहे आणि इथे मिळतो गोरसपाक. आणि मी ऐकलं की इथला छान असतो, म्हणजे यांच्या सगळ्याच आउटलेट्समधला चांगलाच असतो नेहमी. तर मी आता जाते आतमध्ये आणि बघते. आम्ही घेतले एवढे गोरसपाक आणि 200 ग्रॅमचे छोटेवाले असतात हे. आणि सगळ्यांना गिफ्ट करायला आणि बऱ्याच लोकांच्या ऑर्डर्स होत्या, तसं आम्ही घेऊन चाललो आहे. तर तुम्ही पण नक्की इकडे व्हिजिट करा आणि इथनं गोरसपाक खाऊन पहा. नक्की तुम्ही पुन्हा पुन्हा या तिथे, नक्कीच.